अरे काय बळा ए निक्या काय चाललंय काय र. आता वारं सुटलंय बघा वारं एकदम. हे बघा मेसेज पण आहे 3 तास विजाचा कडकडाट 40-50 किलोमीटर प्रति वेगाने वाढ. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, डेली ब्लॉगिंग चॅलेंजचा आज आहे आपला 16वा दिवस आणि आलोय दीदीकडे, दीदीच्या गावाला. दीदी इकडे बनवते खायला आम्हाला दोघांना. तर आता आपण खाणार आहे पोटभर इथं निवांत आणि जाणार आहे जयंतीला आज. चला तुम्हाला दाखवतो काय बनवलंय काय नाही सगळं. इकडं बसली गाडी चालू शिकते का, जायचं का? चल फिरायला जाऊ चल. ए कार ए उठ. तर चला दीदी बनवती स्वयंपाक आतमध्ये किचन मध्ये आणि खास आमच्यासाठी इथं भाकरी करणार आहे इथं चुलीवरती निक्या मानला म्हणून. तर बसलो आता जो का खेळत होस तर स्वयंपाक झाल्यावरती जेवणार आहे मस्तपैकी बघा. आणि हे बघा आमचं फ्युचर आमच्या दोघांचं असं दोघं फक्त इथं ह्याच्या जाग्यावर दुसऱ्या गाड्या असणार ह्या दोन्हीच्या जाग्यावर होय. BMW आणि बुलेट बघू काय होते. चला झालं इकडं सगळं, आता चाललंय कांदा कापायचं. काय म्हणावं तुला आता तो कांदा कापतोय वाटलं. तिथं सगळं झालंय, चपात्या झाल्यात, बिर्याणी केली, बिर्याणी आणली, सगळं आणलं इथं. आता फक्त बसायचंय जेवायला. अरे काय बळा ए निक्या काय चाललंय काय र. तर चला फायनली इकडं टाट गेल्यात आणि बसलोय जेवायला. चला जेवण बिवण करू मस्त पैकी. काय गेलंय रे मटन बिर्याणी कुठे तेव्हा तिकडे बिर्याणी पण आहे. ही खायचं, मटण खाल्ल्याच्या नंतर मग बिर्याणी पण घ्यायची. आणि इकडं मिठाचं पण केलंय बघा. हा जा जा बस बस बस. निकेला द्या निकेला. त्यो नाही तरी का त्यो मिठा आहे मिठा. 2,000 years later. तर चला जेवण झालंय, आता चाललोय झोपायला. होय जाऊ का? आलो माघारी. चला हे पिलं इथं जमानं. तर चला आता आलोय दीदीच्या घरनं दाजींच्या गोडाऊनवरती आणि इथं निवांत झोपणार आहे आता थोड्या वेळची. आता किती वाजल्यात बघू, आता 1 वाजली बरोबर. दिसलं का नाही? बरोबर 1 वाजली. 2, 2:30, 3 वाजता उठणार आणि निघणार जयंतीला. चला गुड नाईट, झोपू. इकडं बघा चारी साईडला हिरवं गार वातावरण, इकडं फॅन बिन लावलाय, झोपायचंय म्हणून. तर चला 1 वाजता झोपलो होतो आणि आता वाजले तिकडं 5. आता उठलोय, आता जाणार आहे बारामतीगड. तर चला जाऊ का? $2,000 years later. तर मित्रांनो फायनली आलो बारामतीत. घरी गेलो, घरी जाऊन खाल्लो बिल्लो, बसलो, फोन चार्जिंग केला आणि नंतर बाहेर जावं म्हणलं. पण इतका पाऊस आणि इतकं जोरात वारं जे सुटलं होतं घराच्या बाहेर निघता आलं नाही. म्हणून आता सगळं शांत झाल्यावरती आलोय बघा तिघं बाहेर. एकदम बघा पाऊस बीस पडला होता थोडा थोडा, इथं तुम्हाला दिसतं असेल. लय पाऊस नाही पडला, थोडाच पडला, पण वारं जी इतकं बेकार होतं. किती किलोमीटरचं तसलं काय आलं तर 40 किलोमीटर प्रति घंटा.
40-50 किलोमीटर. 40-50 किलोमीटर प्रति हवरचं तसलं काहीतरी अलर्ट आलता वाटतं बारामतीत. असलं बेकार सुटलं होतं वारं. आता नुसते इजा विजा काढाकत्यात थोड्याफार, जास्त नाही काय झालंय निवांत. मेसेज पण नाही. 3 तास विजांचा कडकडाट. 3 तास ना 40-50 किलोमीटर प्रति वेगाने वारे. झाले का 3 तास झालं असते की नाही 8, 9, 10, 11 वाजता. 11 वाजता तर 11 वाजता तर आपण बाहेर थांबून बघू नक्की काय होतंय. चला बघू 11 वाजेपर्यंत थांबू बाहेरच. अजून तर काय नाही बघा, थोडा थोडाच पाऊस पडतोय, बाकी नाही काय. आणि थोड्याफार कधीतरी विजा काढतात. बघू आपण हळूहळू 11 वाजेपर्यंत काय करतो. आदर्श भैया मोहिते मेकॅनिक. कोणाला गाडी बिडी नीट करायची असली आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमचा आदर्श भैया झाला बघा पाऊस चालू. पाऊस लागलाय पाऊस पडायला हळूहळू थोडा. बघू अजून किती वाटतंय किती होतंय. आल्याला स्टिंग घेऊन दिली ना आला सगळे एकदम सुस्तान आहे बा. कुठतरी कोणतरी बसले नाही तर आता रस्ता मोकळा दिसतो. तर आम्ही चाललो आता हॉरर एक्सप्लोर करायला. तर कुठं काही दिसत नाहीत. कसला आवाज होतोय. अख्खा रोड अंधारानेच भरलाय. लाईट नाही काही नाही. वरती आवाळ वराटतय. ती पण आज नाही भेटली. इथंच बसायचं काय? आता वारं सुटलंय बघा. वारं एकदम बसलोय इथं. आपलं पाऊस पडत होता म्हणून बसलोय. आणि इकडं सुटले आता वारं. लाईट पण चालू व्हायला लागली. इजा तर लय कडकत होत्या. बघितलं इथे लाईट पण चालू होती या. वारं सुटलंय बघा आता. तर मित्रांनो एकदम वातावरण शांत आहे. आणि बरोबर इकडे बघा 11 वाजले तर काय नाही, एकदम निवांत वातावरण आहे. थोडं वारं बिरं सुटलं होतं पण आता एकदम चिल आहे. तर जाऊ घरी, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. जेवून झोपा. मी पण जेवून झोपतो घरी जाऊन. बाय बाय. आता काय झालं नीट सांग मला.